समुद्रातील एक अनमोल धरोहर ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांची पिल्ले यंदा हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यांवर स्वतंत्रपणे जीवनाच्या दिशेने झेपावली आहेत. या कासवांची पिल्ले 100तल्या 89 पिल्लांसह 2 दिवसांच्या कालावधीत श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर समुद्रात सोडण्यात आली. यंदाच्या हंगामात 22 वर्षांपासून सुरू असलेल्या कासव संवर्धन मोहिमेचा हा एक भाग आहे. कोकण किनारपट्टीवरील विविध समुद्रकिनाऱ्यांवर वन विभाग, पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने ही संवर्धन मोहीम राबवली जात आहे. 2002 पासून या कासवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते आणि आज त्याला 22 वर्षांचा इतिहास आहे. समुद्र किनाऱ्यावर मादी कासवाच्या अंडी देण्याच्या प्रक्रियेपासून ते त्या अंड्यांपासून कासवांची पिल्ले समुद्राच्या पाण्यात सोडण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे टप्पे पार पडतात. समुद्र किनाऱ्यावर 15 ते 20 वर्षांपासून या मोहिमेची चळवळ सुरू आहे. दरम्यान गेल्या 60 ते 70 वर्षांच्या काळात रायगड जिल्ह्यात मादी कासव अंडी घालण्यासाठी अत्यल्प प्रमाणात किनाऱ्यावर येत होत्या. श्रीवर्धन तालुक्यात काही ठराविक किनारेच निवडक कासवांसाठी सुरक्षित ठरले होते. मात्र ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमी, वन विभाग आणि इतर संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रायगड जिल्ह्यात कासवांसाठी अंडी घालण्याच्या ठिकाणांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली. स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त किनाऱ्यांचे संरक्षण करत यावर्षी या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले असल्याचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी सांगितले.